नमस्कार, हरिओम तत्सत, जय भोले की, नर्मदे हर। मागच्या भागात मी रामपुरी येथील आश्रमात पोचलो। मी जेव्हा रामपुरी येथील आश्रमात पोचलो तेव्हा जेवणाची पंगत बसलेली होती। मी गडबडीनं माझी सॅक उतरून ठेवली आणि माझी ताट आणि वाटी घेऊन जेवायला बसलो। भोजन प्रसादी घेतली। भोजन प्रसादी घेऊन झाल्यानंतर ताट आणि वाटी धुवून पाणी निथळत ठेवली। त्यानंतर मी आंघोळीला गेलो। आंघोळ करून आल्यानंतर मैयाची पूजा केली। मैयाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढे निघायचं असं ठरवलं। थोडा वेळ विश्रांती घ्यायला पडलो होतो। पाठ टेकली होती। तिथपर्यंत आपण पोहोचलो होतो। मी पाठ टेकली आणि आता पुढचा प्रवास कसा असेल याचा विचार करत तिथे बसलो होतो। तोपर्यंत तिथले जे बाबाजी होते, स्वामीजी होते, ते आत आले। त्यांना पुन्हा एकदा नर्मदेहार करून झालं। बाकीचे परिक्रमावासी निघून गेले होते। आता मी आणि ते बाबाजी, ते स्वामीजी असे दोघंजणच त्या आश्रमात उरलो होतो। बाबाजींना, त्या स्वामीजींना मी विचारलं की इथं या रामपुरीमध्ये बघण्यासारखं काय आहेत, कुठली स्थानं बघण्यासारखी आहेत, कुठलं कशाचं दर्शन घ्यावं, काही महात्म्य, स्थान महात्म्य काय आहे का, या गोष्टींची चौकशी त्या स्वामीजींच्याकडे केली। ते म्हणाले इथं तसं काही फार मोठं काही स्थान महात्म्य वगैरे काही नाही आहे, पण गौड राजाचा राजवाडा इथं आहे, तो मात्र बघण्यासारखा आहे, तो तुम्ही बघू शकता। बरेच जण येतात, पर्यटन स्थळ आहे इथलं, असं त्यांनी सांगितल्यानंतर मी विचार केला की इथं जास्त वेळ पडून राहण्यापेक्षा आता या ठिकाणी आलोयस तर जोपर्यंत मोबाईल चार्जिंग होत नाही, मोबाईल मी आल्याबरोबर चार्जिंगला लावला होता। चार्जिंगला लावला होता, तो चार्जिंग किती झाला आहे बघितला। मोबाईल अजून निम्मासुद्धा चार्ज झाला नव्हता। मग मी तो मोबाईल चार्ज होईपर्यंत आपण तो गौड राजाचा राजवाडा बघू द्यावा असं ठरवलं आणि त्या स्वामीजींना सांगून त्या आश्रमातून बाहेर पडलो। त्या राजवाड्याची चौकशी करत करत त्या राजवाड्यात पोचलो। राजवाडा खरोखरच अतिशय सुंदर आणि देखणा होता। अशा ठिकाणी गाईड असावा असं वाटतं की इथं सांगायला कोणी नसतं, नेमकं काय काय आहे, काय वस्तू, काय त्या वास्तूचं महात्म्य हे कोणी सांगायला उपलब्ध होत नाही, आपल्याला फारशी माहिती मिळत नाही। गाईड असला की तो हा गौड राजा कोण, कुठला, काय, त्याने हा राजवाडा कसा बांधला, कुठल्या जागेत काय काय होत होतं, हे सगळं कळायला मदत होती। आणि गाईडची आवश्यकता किती आहे, किती असते अशा इतिहासकालीन वास्तूत तर प्रामुख्यानं याची मला जाणीव झाली। मी शक्य होईल तितका अंदाज बांधत तो सगळा वाडा बघून झाला। वाड्यातून बाहेर पडलो, आश्रमात आलो। आश्रमात आल्यानंतर मोबाईलचा चार्जिंग झाला का बघितला पुन्हा एकदा। मोबाईल चार्ज बऱ्यापैकी झाला होता। त्या सगळ्या माझ्या गोष्टी आवरून घेतल्या, माझी सॅक भरली आणि खांद्यावर घेतली। तिथल्या स्वामीजींना नर्मदेहार केलं आणि त्या आश्रमातून बाहेर पडलो। पुढचे गाव होतं मधुपुरी आणि मधुपुरी हे गाव या रामपुरीमधून 9 किलोमीटर अंतरावर होतं। त्यामुळं आता नुसता प्रवासच करायचा होता। साधारण 4 किलोमीटर अंतर गेल्यानंतर एक गुऱ्हाळ लागलं।
तर त्या गुराळामधल्या स्वामीजींनी, त्या बाबाजींनी तिथल्या मला हाक मारली. नर्मदेहार करून झालं, मी तिथं जाऊन बसलो. त्यांनी मला माझा कमंडलू भरून रस प्यायला दिला. मी तो रस पाण्याच्या ऐवजी रसच पिलो. आता तो कमंडलू भरून रस पिलो. त्यांनी परत मला कमंडलू भरून रस दिला. तो कमंडलू भरून घेतला. आता तो कमंडलू घेऊन मला पुढचा प्रवास करायचा होता, तेही तो रस न सांडता. कारण त्याचे लुंगीवर पडले तर चिकट डाग पडणार होते आणि ते निघायला जरासा अवघड होता. त्यामुळं ते न सांडता न हेंदकळता घेऊन प्रवास करणं हे एक मोठं कसब होतं माझ्यासाठी. मी तो घेऊन चालायला सुरुवात केली. पुढं सूरजनगर इथं सूरजकुंड बघायचे होते आणि सूरजकुंडमध्येच थांबायचं ठरवलं. ते कुंड बघायचे आणि तिथंच थांबायचं, तिथंच विश्रांती घ्यायची असं ठरवून टाकलं. मी ज्या वेळेला ते सूरजनगरला पोचलो, तिथले सूरजकुंड बघून झाले आणि तिथल्या आश्रमात जाऊन बघितलं तर तिथं काहीही व्यवस्था नव्हती. तिथला जो व्यवस्थापक होता तो एका खोलीची किल्ली आणि तिथला शिधा त्या परिक्रमावासियाच्या ताब्यात देऊन निघून गेला होता. तो तिथले परिक्रमावासी जे होते एक दोघं जण, तर ते किल्ली घेऊन तिथं बसलेले. त्यांनी त्यांचं आसन आत लावलं होतं. मी मोबाईलमध्ये बघितलं, साधारण 5 वाजलेले होते. इथून पुढचं जे गाव होतं ते होतं महाराजपूर. तिथं पण खूप चांगली व्यवस्था आहे असं मला समजलं होतं. मग मी 5 वाजले तर एका तासाभरात मी पुढं महाराजपूर येथं पोहोचू शकतो असा विचार केला आणि ते सूरजकुंडमधून बाहेर पडलो, त्या आश्रमातून बाहेर पडलो. इथं आता बंजारा नदी पार करायची होती. आज सकाळी बुढी नदी पार केली, बुढी मैया पार केली आणि आज संध्याकाळी बंजारा मैया पार करायची वेळ आलेली होती. बंजारा मैया पार केली, बंजारा नदी पार केली आणि त्या महाराजपूर इथल्या आश्रमात पोचलो. आश्रम खचाखच भरलेला होता. जवळजवळ 20-25 परिक्रमावासी तिथं आधीच विश्रांती घेत बसले होते. आसन लावायला सुद्धा जागा नव्हती. कशीबशी मला सगळ्यांनी मिळून आसन लावायला जागा करून दिली. मग ते सकाळपासून मी जो वागवलेला जो कमंडलू होता त्याच्यामध्ये जो रस होता उसाचा, तो सगळ्यांना प्यायला दिला. मग त्यांनी अगदी आनंदाने तो घेतला. सगळ्यांनी पटापट आपापले ग्लास आणले. ह्या रसामध्ये, ह्या उसाच्या रसामध्ये हे गाळलेला नव्हता रस. उसाचा जो रस आहे तो गाळलेला नव्हता, त्याच्यात कचरा होता बऱ्यापैकी. ते तोंडात आला की तो बाहेर काढून टाकायचा असा मी उद्योग करत तिथं त्या गुराळात रस पिलो होतो. पण इथं आता यांना तसं पिऊन चालणार नव्हतं. त्यातल्या एका परिक्रमावासीकडं गाळणी होती, गाळण होती. त्यांनी ती गाळण आणली. त्या कमंडलूमधला त्या गाळणीतून प्रत्येकाला रस थोडा 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 करत सगळ्यांना वाटून टाकला. तिथल्याच एका मैयनी, ज्यांनी रस पिला होता उसाचा, तर त्या मैयनी मला कमंडलू धुवून आणून दिला. मग मी पटकन जाऊन आंघोळ करून आलो. आंघोळ करून आल्यानंतर मैयाची पूजा केली. सगळ्या आश्रमामध्ये सगळेजण मैयाची पूजा करत होते. सगळीकडे मैयाच्या पूजेचा आणि त्या नर्मदाष्टकाचा आवाज घुमत होता. इतकं मस्त वातावरण होतं. ते प्रत्येकजण पूजा करतोय, प्रत्येकजण आरती करतोय. इतकं छान आल्हाददायक वातावरण होतं. आणि प्रत्येकजण आता इथं पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटत होता. त्यांनी जो काय आणला आहे तो गुळ खड्याचा, कोणी कशाचा, कोणी खडी साखरेचा, असा प्रत्येकजण प्रसाद वाटत होता. काही वेळानंतर तिथले महाराज जे आहेत ते बोलवायला आले. आज मस्त खिचडीचा बेत होता. गरम गरम खिचडी इतकी छान होती, इतकी सुंदर खिचडी बनवली होती त्यांनी.
छान गरम गरम खिचडी खाऊन झाल्यानंतर सगळे थकलेले होते चालून चालून. माझ्या एवढा प्रवास बहुतेक कोणाचा झाला नसावा, कुणी इतकं अंतर चाललेलं नसावं. मी काही कोणाला विचारलं नाही, पण ते ज्या पद्धतीनं अजून इतके ताजेतवाने दिसत होते, त्यांच्यात बोलण्याचा उत्साह होता, गप्पा मारण्याचा उत्साह होता, तो माझ्यात नव्हता. ते त्राण माझ्यात नव्हतं. मला झोपेची अतिशय आवश्यकता होती. एकतर ते कालच्या त्या बाबाजींनी घोरण्यामुळं माझी झोप उडवली होती, त्यामुळं पहाटे पहाटे झोप लागलेली होती. आणि केवळ 3-4 तासाच्या झोपेनंतरच मी जागा झालो होतो आणि लगेच बाहेर पडलो होतो त्या आश्रमातून. त्यामुळं मला आता झोपेची अत्यंत आवश्यकता होती. मी सगळ्यांना नर्मदेहार केलं आणि झोपायला स्लीपिंग बॅगच्या आत घुसलो. आज आपण इथेच थांबणार आहोत. याच्यानंतर काय होतं आहे, याच्या पुढं काय होतं आहे हे बघणार आहोत, पण पुढच्या भागात. तोपर्यंत थांबण्यापूर्वी सगळ्यांना पुन्हा एकदा नम्र विनंती, जर आपल्याला माझे हे भाग आवडले असतील तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारी घंटीचं बटन आहे, ते एकदा दाबा. म्हणजे इथून पुढं अपलोड केलेले सर्व भाग त्या घंटीचा आवाज येऊन, ती घंटी वाजून तुमच्यापर्यंत पोचतील आणि तुम्हाला ते भाग मिळू शकतील. ज्या लोकांना आवडलं असेल त्यांनी लाईक करा. इतरांना सांगण्यासारखं वाटत असेल तर शेअर करा. जर तुम्हाला कमेंट्स लिहिता येत असतील तर कमेंट्स जरूर लिहा. त्यानं मला प्रेरणा मिळते. तुमच्या कमेंट्समुळं मला प्रेरणा मिळते. मी हे सगळे भाग प्लेलिस्टला अपलोड केलेले आहेत. तर ज्यांना पाठीमागचे भाग बघायचे आहेत आणि पुढचे पण भाग बघायचे आहेत तर त्यांनी प्लेलिस्टला जाऊन जर भाग बघितलेत तर तुम्हाला पहिल्या भागापासून आत्तापर्यंतचे सगळे भाग न खंडित होता, न ब्रेक घेता सगळे सलग बघायला मिळतील. त्यामुळं तुम्हाला मला आदलेमधलेच भाग मिळालेत, पाठीमागचे भागच मिळाले नाहीत किंवा सलग मिळत नाही आहेत, ही जी तुमची तक्रार आहे, विनंती आहे, तर ती त्याच्यातून निघून जाईल. तर तुम्ही प्लेलिस्टला माझे सगळे भाग आवर्जून बघा, सलग भाग बघायला मिळतील, ही माझी विनंती आहे. आता आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या भागात काय होतं हे बघण्यासाठी. तोपर्यंत नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.